निवडणूक लागत आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची, याबाबत काय माहिती सांगा? याच्यामध्ये जर तसं बघायला गेलं तर 1.5 वर्षापूर्वी सभापती आणि उपसभापती जे दोन पदं होती त्याचा दोघांनी राजीनामा दिला होता आणि आता काळजीवाहू सभापती म्हणून अशोकराव ढग काम करत होते. परंतु आता काही मंडळी कोर्टात गेल्यामुळं त्या कोर्टाचा 15 दिवसापूर्वी कोर्टाचे निर्देश आले हायकोर्टाचे की सभापती आणि उपसभापती निवडणूक घ्या. त्या अनुषंगाने 24 तारखेला हा प्रोग्राम दुपारी 2 वाजता लागलेला आहे. आमच्या 4थ्या माळ्यावरती इथे तो कार्यक्रम पार पडेल आणि त्या अनुषंगाने तसं बघायला गेलं तर आता स्वतः अशोकराव ढग असतील, जे कोर्टात गेलेत होळकर म्हणून नाशिकचे ते आहेत, तुमचे बाळासाहेब सोळसकर आहेत, प्रभू पाटील आहेत, कोठारे आहेत, अशी जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती सगळं इथे इच्छुक आहेत. परंतु आता जर तसं बघायला गेलं तर 2001 पासून इथे आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आधिपत्याखाली काम चालतं. परंतु आता ही निवडणूक लागल्यानंतर DCM असतील, दोन्ही CM असतील, म्हणजे फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि गणेश नाईक साहेब असतील आणि आमचे शशिकांत शिंदे साहेब, हे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सगळे मान्य करतो. याच्या अगोदरसुद्धा ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, त्यांनीच निर्णय घेतलेला आहे आणि आजसुद्धा हे जे 5 मंडळी आहेत ही निर्णय जे घेतील तो आम्ही संचालक मंडळ सगळे मान्य करणार आहोत. त्या अनुषंगाने ते आज उद्या ही 5ही मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील. किती जण इच्छुक आहेत त्याबाबत काय सांगा? इच्छुक आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला जी नावं सांगितली, जे कोर्टात गेले स्वतः होळकर त्यांचीसुद्धा इच्छा आहे, जे आता प्रभारी सचिव आहेत, आपला सभापती आहेत अशोकराव ढग ते इच्छुक आहेत, बाळासाहेब सोळसकर आहेत ते इच्छुक आहेत, प्रभू पाटील आहेत आमचे ते इच्छुक आहेत, सुधीर कोठारी साहेब आहेत ते इच्छुक आहेत. आता ते इच्छुकांची संख्या ज्येष्ठ असल्यामुळे ते प्रत्येकजण इच्छुक करणार. पण तो शेवटी निर्णय घेताना अजितदादा आणि CM एकनाथ शिंदे साहेब आणि गणेश नाईक साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब हेच निर्णय घेतील. त्याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. निकाल कधी असताना एकंदरीत? लगेच 2च्या अगोदरच मंत्रालयातून जे ज्येष्ठ असतील त्यांच्या तिघांचे जे मर्जीतले असतील ते येतील आणि शशिकांत शिंदे साहेबांनी ते दोघं नाव डिक्लेअर करतील. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी होकार द्यायचं फक्त.